पापमुक्त तू केले मजला, पापमुक्त तू केले मजला, मज तू निधी करुणेचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 103 स्तोत्राच्या 13व्या वचनात असे लिहिले आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. बापाची ममता काय असते बरे? बाप त्याच्या शक्ती व कुवती पलीकडे जाऊन आपल्या लेकरांच्या गरजा पुरवितो. बऱ्याचदा स्वतःच्या अत्यंत आवश्यक गोष्टी बाजूला ठेवून तो आपल्या लेकरांना जे हवे ते सर्व देतो, कारण पुरवठा करणे बापाचे आद्य कर्तव्य आहे. बापाच्या लेकरांप्रती असलेल्या प्रेमाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त एकदा म्हणाला, असा कोण बाप आहे की ज्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता तो त्याला धोंडा देईल? अगर मासा मागितला असता मासा न देता त्याला साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तो पुढे म्हणाला, जर जगातील बापांस आपल्या मुलांस चांगल्या देणग्या देण्याचे समजते, तर स्वर्गीय पिता किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. होय, परमेश्वराला आम्हा मानवांची प्रत्येक गरज कळते. मानवाची सर्वात मोठी गरज म्हणजे पापक्षमा. आमची नेमकी हीच गरज ओळखून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तालाच अखिल मानवजातीसाठी देऊन टाकले. खरे तर प्रभू येशू ख्रिस्त हा मानवजातीला दिलेली सर्वात मोठी देणगी. त्याने आमच्या पापांसाठी वधस्तंभावरचे दुःखदायक शापित मरण स्वीकारले. तोच मरणातून पुन्हा जिवंत झाला व त्याने मानवाच्या सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला. परमेश्वराचे भय धरणारा प्रत्येक मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. मुख्यत्वे तो परमेश्वराचे लेकरू बनतो. आपल्या भौतिक गरजांची चिंता करू नका, कारण स्तोत्र 127 सांगते, तोच म्हणजे स्वर्गीय बाप आपल्या प्रियजनांस लागेल ते झोपेतही पुरवितो. बापाच्या ममतेने दिलेल्या सर्वश्रेष्ठ देणगीचा आदर करून आपणही ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचे लेकरू नाही का बनणार? तसे करून तुम्ही त्याचे प्रिय बनाल व तो पुढेही तुमचा पुरवठा होईल. परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा.